नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही धुरंधर सिनेमा पाहिला आहे का? रणवीर सिंग, अक्षय खन्ना यांची अदाकारी असलेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घालतो आहे. या बॉक्स ऑफिसवरच्या यशांमुळे साहजिकच त्याची समाज माध्यमांवरती जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. पण या समाज माध्यमांमध्ये देखील 2 गट पडलेले आहेत. अनेकांना असं वाटतं आहे, त्यातही जे समीक्षक आहेत, जे सिनेमावरती लिहितात, सिनेमांना स्टार्स देतात किंवा वृत्तपत्रांमध्ये या आपलं एक विचार मांडत असतात. त्या लोकांमध्ये आणि सामान्य जो प्रेक्षक आहे, जो ₹500-600 तिकीट खरेदी करून मॉलमध्ये जाऊन हा सिनेमा आवर्जून पाहतोय, अशा लोकांमध्ये 2 गट सरळ-सरळ पडलेले आहेत. या 2 गटांमधील तीव्रता इतकी आहे, की जर कोणी धुरंधरवरती टीका केली, तर त्याला धमक्या देण्यापर्यंतचे प्रकार घडलेले आहेत. प्रत्यक्षामध्ये हे वाद काय आहेत आणि खरोखरीच या वादामुळे जे टीकाकार आहेत, त्यांना तुम्ही पाकिस्तानला जा, पाकिस्तानमध्ये चालते व्हा, असं म्हणणं खरंच योग्य आहे का? याचा आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. हा एक स्पाय सिनेमा आहे आणि या स्पाय सिनेमाला जे आवश्यक आहे, तो सगळा मसाला याच्यामध्ये आहे. म्हणजे रणवीरची बॉडी असेल, अक्षय खन्नाचा अभिनय असेल, चांगलं संगीत असेल, तरुणांना आवडेल असा सगळा बाज असेल, स्टोरी लाईन देखील चांगली आहे. आता 3-3.5 तासाचा हा जो सिनेमा आहे, काहींना हा कंटाळवाणा देखील वाटलेला आहे आणि अनेकांना असं वाटतं आहे, या सिनेमामधून एक राजकीय प्रोपोगंडा देखील पसरवण्यात आलेला आहे. आता हा राजकीय प्रोपोगंडा कोणता आहे? एक तर नरेंद्र मोदी सरकारचं उदात्तीकरण करणं. दुसरी गोष्ट काँग्रेस आणि युपीए सरकारच्या काळामध्ये त्या काळामध्ये जे काही हल्ले, दहशतवादी हल्ले झालेले आहेत, त्यामध्ये त्या युपीए सरकारची आणि काँग्रेसची बदनामी करणं. तिसरी गोष्ट अशी आहे, की हिंदुत्वाचं जे नॅरेटिव्ह आहे, ते नॅरेटिव्ह पसरवणं. अशा 3 प्रकारचे आक्षेप या सिनेमावर घेतले जात आहेत आणि ते साहजिक आहे, ते समीक्षकांकडून घेतले जात आहेत. ऋतिक रोशन सारखा देखील अभिनेता या वादामध्ये गुरफटलेला आहे. ऋतिक रोशन या धुरंधरचं कौतुक केलं. रणवीर सिंग, अक्षय खन्ना यांच्या देखील कामगिरीबद्दल त्यानं कौतुकोद्गार काढले. पण जाता-जाता त्याने एक टिप्पणी अशी केली, की या सिनेमामधलं जो काही राजकीय गणित आहे किंवा त्याचं पॉलिटिकल जे नॅरेटिव्ह आहे, ते मला काही समजलेलं नाहीये. म्हणजे याच्यामध्ये पॉलिटिकल नॅरेटिव्ह होतं, हेच ऋतिक रोशनला सांगायचं होतं. त्याच्यावरनं ऋतिक रोशनवरती साहजिकपणे हिंदुत्वाची जे काही सगळे ट्रोलर्स आहेत किंवा हिंदुत्वाची बाजू मांडणारी काही मंडळी आहेत, अक्षरशः त्याच्यावर तुटून पडलेले आहेत. त्यामुळं त्याला सुरुवातीचे पोस्ट कायम ठेवत, दुसरी पुन्हा सरळ-सरळ कौतुक करणारी पोस्ट ही Twitterवरती टाकावी लागली. आता हे प्रकरण एवढ्यावरती थांबले नाहीये. तर वायरसारख्या एका थोड्या डाव्या विचारांच्या, काँग्रेसी विचारांच्या वेबसाईटवरती या सिनेमाला इस्लामोफोबिया पसरवणारा किंवा एक प्रकारे मुस्लिमांना एक निगेटिव्ह त्यांची शेड दाखवणारा, मुस्लिमांबद्दल तेही भारतीय मुस्लिमांबद्दल एक कटुता निर्माण करणारा हा चित्रपट असल्याचं त्या समीक्षेमध्ये म्हटलेलं होतं. त्याच्यावरनं देखील काही समीक्षकांना या जीवे माराच्या धमक्या देण्यात आल्या. त्यामुळं सरळ-सरळ धुरंधर आवडणारा आणि धुरंधर नावडणारा असे 2 गट हे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह झालेले आहेत. आता याच्या आधी काय व्हायचं, की हिंदुत्ववाद्यांची किंवा त्यातही थोडं उजव्या विचारसरणीची बाजू मांडणारे पिक्चर 2014च्या पूर्वी फार कमी प्रमाणात आलेले होते. तर त्यामुळे पहिल्यांदाच म्हणजे विवेक अग्निहोत्रीच्या निमित्तानं काश्मीर फाईल्स, केरळ फाईल्स, बंगाल फाईल्स असे जे सिनेमे आहेत, ज्यांना असं वाटतंय, ज्या हिंदुत्ववाद्यांना वाटतं, की हे सिनेमे वास्तवावरती आधारित आहेत आणि हिंदूंवरती अन्याय झालेला आहे, त्यांना लुभावणारे, त्यांच्या मनाचं रंजन करणारे होते. त्यामुळं पहिल्यांदा कोणीतरी हिंदुत्ववाद्यांची बाजू मांडतो आहे, असं अनेकांना या निमित्तानं वाटून गेलेलं होतं. आता आदित्य धरनं देखील आधी उरी जो पिक्चर केलेला होता, त्याच्यामध्ये देखील त्यानं तो मोदी गव्हर्नमेंटनं कशाप्रकारे "मैं घर में घुस के मारेंगे" हा जो त्यांची घोषणा होती, ती कशाप्रकारे सत्यामध्ये उतरवली, हे त्यानं दाखवलेलं होतं. आता धुरंधरमध्ये देखील त्यानं तेच केलेलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचं एक पात्र या सगळ्या सिनेमाच्या केंद्रस्थानी ठेवलेलं आहे आणि धुरंधर ही त्यांची जी स्कीम होती, की ज्याच्यामध्ये त्या तिथल्या कराचीमधल्या टोळ्यांमध्ये भारताचा असा एक माणूस घुसवायचा, की तो टोळ्यांना नेस्तनाबूत करू शकेल. त्या टोळ्यांमध्ये घुसून जे काही दहशतवादी कारवाया चालू शकतील त्याबाबतची माहिती देऊ शकेल आणि अशा प्रकारची धुरंधरची स्कीम होती. रणवीरनं त्याच्यामध्ये अतिशय उत्तम काम केलं. पण हे दाखवताना या सिनेमामध्ये अल्लाहू अकबरचे घोषणा देण्यात आल्या किंवा मुस्लिमांच्या ज्या काही परंपरा आहेत, त्या परंपरांबद्दल काही अनुचित उद्गार दाखवण्यात आले. अशा प्रकारचे आक्षेप घेण्यात आलेले आहेत.
त्यामुळं उजव्या विचारांच्या लोकांना साहजिकच याच्यामध्ये वावगं काही वाटलं नाही. पण जे डावे विचारक आहेत, त्यातही थोडे मोदी विरोधक जे आहेत, त्यांना हा सिनेमा एक प्रकारे मोदींचं गुणगान करणाराच वाटलेला आहे. आणि त्यात असं त्यांना असं वाटतं आहे, की पाकिस्तानी मुस्लिमांना किंवा पाकिस्तानमधल्या एकूण ती जी काही डीप स्टेट जी दहशतवादाला सगळी पोचते, त्या सगळ्या यंत्रणेचं वर्णन करण्याऐवजी किंवा त्या यंत्रणेचं चित्रण करण्याऐवजी संपूर्ण मुस्लिम समाजालाच बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे, असं त्यांना वाटतं आहे. आता हा प्रोपगंडा इतका वाढत गेला, की जे काही आखाती देश आहेत, बहरीन असतील किंवा ज्या ठिकाणी भारतीय लोक भरपूर राहतात, तर त्या देशांमध्ये या सिनेमाला बंदी घालण्यात आलेली आहे. आणि ही बंदी घातल्यामुळे काय झालं, की जे भारतीय सिनेमाला आखातामध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट मिळतं, ते मार्केट आता मिळणं बंद होऊ शकतं. कोणकोणते देश आहेत? तर बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि UAE म्हणजे दुबई आणि संयुक्त अरब अमारात. तर या ठिकाणी हा सिनेमा आता दाखवला जाऊ शकत नाही. त्यामुळं मुस्लिम देशांमध्ये देखील असा संदेश गेलेला आहे, की हा जो सिनेमा आहे, हा थोडासा मुस्लिम विरोध दाखवणाराच आहे. आता प्रत्यक्षामध्ये स्थिती काय आहे? आता हा सिनेमा मी पाहिलेला आहे का? तर होय, हा सिनेमा मी पाहिलेला आहे. एक स्पाय कथा म्हणून तो चांगला आहे का? अतिशय चांगला आहे. त्याच्यामध्ये हिंसाचार प्रचंड असा दाखवलेला आहे का? तर प्रचंड भयानक, क्रूर असा हिंसाचार त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. त्यामुळे त्या फिल्मला जे रेटिंग मिळालेलं आहे, ते ए रेटिंग मिळालेलं आहे. तिसरा जो मुद्दा आहे, हा सिनेमा मोदी सरकारचं जे नॅरेटिव्ह आहे, ते नॅरेटिव्ह दाखवणार आहे का? तर त्याचं देखील उत्तर होच आहे. आणि त्याच्यामध्ये काही-काही अशी वाक्य आहेत, की मोदी सरकारचीच भलावण करणारी आहेत आणि UPA सरकारला नावं ठेवणारे आहेत. या सिनेमाचा दुसरा भाग देखील येणार आहे आणि त्या भागामध्ये देखील मला वाटतं नोटबंदी असेल किंवा याच्यामध्ये पहलगामचा हल्ला असू शकेल, असा 2014 नंतरचा घटनांचा समावेश त्याच्यामध्ये असू शकेल. आता राहिला याच्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, की खरोखरीच मुस्लिमांना दुखावणारं त्यांच्यावर थेट टीका करणारं काही आहे का? त्याचं उत्तर देखील नाही असंच आहे. पण काही-काही बाबी अशा आहेत, की त्याच्यामध्ये सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली आहे का? तर ती घेतलेली आहे. त्यामुळं काहींना ते वाईट वाटू शकतं. पण एकूणच हा सिनेमा किंवा अशा प्रकारचे जे सिनेमा आहेत, ते समाजामध्ये दुभंग करणारेच असतात. म्हणजे एक बाजू योग्य आणि दुसरी बाजू पूर्णपणे वाईट असं जे चित्रण जे दाखवण्याचा प्रयत्न असतो प्रोपगंडा सिनेमामध्ये, तर त्या प्रोपगंडा सिनेमाच्या काहीसा जवळचा जाणारा सिनेमा आहे, एवढं मात्र मी म्हणू शकतो. तो रंजन करतो का? तुमचे पैसे वसूल करून देतो का? तर नक्की तो पैसे वसूल करून देतो. पण त्याच्यामधला प्रोपगंडा, त्याला जे नॅरेटिव्ह सांगायचं आहे, ते अजिबात लपून राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं जसा सिनेमाकर्त्यांना त्यांचा सिनेमा करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा त्या सिनेमाच्या विरोधात टीका करण्याचं देखील सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. पण ही टीका केल्यानंतर त्या समीक्षकांना किंवा त्या संपादकांना जीवे मारायच्या धमक्या देणं किंवा त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणं हे मात्र योग्य नाही. त्यामुळं प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याची लिबर्टी आहेच, पण त्या लिबर्टीतून कोणताही गुन्हा होणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळं हा सिनेमा तुम्हाला आवडला तर पहा, त्याच्यावर गुणगानही करा आणि आवडला नसेल तर टीका देखील करा, एवढं मात्र निश्चित. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्स मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.